बोला मिसेस, बोला 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 मिसेस, बोला बोला. तुमचा आवाज मला ऐकायचा. बोला लवकर 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 बोला, लवकर बोला मिसेस. मिसेस, अरे मिसेस. कोण आहे? चेहरा कायम लक्षात ठेवायचा. बोला बोला मिसेस, बोला. तुमचा आवाज मला ऐकायचा आहे मिसेस. बोला तुम्ही. बोला मिसेस. मिसेस बोल. साहेब मी काय म्हणतो, खरंच त्यांचा डोळा लागला असेल. पॉइंट आहे. तुमच्या बोलण्यात पॉइंट आहे. तुमच्या बोलण्यात पॉइंट आहे की नाही? तुमच्या बोलण्यात पॉइंट आहे. दगदग झाली फार. फार दगदग झाली. झाली का नाही दगदग? फार फार दगदग झाली. रिलॅक्स झालं पाहिजे. रिलॅक्स. फार दगदग झाली. रिलॅक्स झालं पाहिजे. बघू ते वेपन. रिलॅक्स झालं पाहिजे. त्यासाठी आपण आता गेम खेळू, है ना? काय गेम खेळायचा तुम्हाला माहितच आहे. सांगा बरं नियम अटी. तुम्ही त्यांना मारलत की मी टाळ्या वाजवायच्या? ती लेवल 1, आज लेवल 2. आम्ही यांच्या कानाखाली मारली. संख्ये आम्ही तुमच्या कानाखाली मारली की तुम्हाला लागणार. तुम्ही ओरडणार, पण तुम्ही ओरडायचं नाही. तुमची ती भावना आमच्या या मिसेस व्यक्त करते. कळलं? किती ते सपाक, किती लागले त्यांना. आणि तुम्ही भावना हवी, वेदना हवी. आता कळलं तुम्हाला? आणखी एक गुप्त ठेवलेला नियम सांगतो. संख्ये आम्ही तुमच्या कानाखाली मारली आणि उत्साहाच्या भारात तुम्ही ओरडला तर तुम्हाला या चापकाचा आणखी एक फटका खावा लागेल. म्हणजे एक हाताचा, एक चापका. निमित्तानं तुमच्यावरही जबाबदारी आलीच की. हाताच्या फटक्याचा वेगळा आवाज, चाबकाच्या फटक्याचा वेगळा आवाज. इज दॅट क्लिअर? लेडीज अँड जेंटलमॅन, लेवल 2 बिगिन्स. त्याआधी संख्येत तुमच्यासाठी एक सूचना. या खेळात तुम्हाला लागू शकतो, तेव्हा टेक केअर घ्या. लेवल 2 बिगिन्स. सत्यजी, तुला शेवटी चेहरा दाखवायची काय गरज होती? अरे तू हसतोयस काय? मला सांग मग, काय अर्थ या गनिमी गाव्याला? तू काय चिडतोयस? हे बघ कसं आहे व्यंग. मी दादाला माझा चेहरा दाखवला म्हणून दादानं पोलिसात आपल्या विरुद्ध तक्रार नोंदवली. अरे पण तसं करून तोच तोंड कशी पडला ना. आज पोलीस स्टेशन मध्ये त्याचं जे माकड झालंय ना, ते बघायला तू हवा होतास. आणि कसं आहे व्यंग, जरी मी दादाला माझा चेहरा नसता दाखवला तरी
दादावर हल्ला झाला म्हटल्यावर संशयाचं बोट आपल्यावरच रोखलं गेलं असतं. सिंपल आहे. आपल्या घरावर पोलीस येणारच होते. आणि गनिमी कावा म्हणजे काय रे? गनिमी कावा म्हणजे भ्याडासारखं तोंड लपवून वार करणं नव्हे. गनिमी कावा म्हणजे अचूक संधी साधून शत्रूवर हल्ला करणं. महाराजानं शाहिस्तेखानाची बोटं गनिमी काव्यानं तोडली, पण शाहिस्तेखानाला माहिती होतं की बोटं तोडणारे छत्रपती शिवाजी महाराजच होते. आता तुझ्याशी कोण वाद घालणार बाबा? चला निघूया. काय तू इथे काय करतीस? अहो हे याच्यासाठी आली. जखम झाली ना हाताला, पत्रा लागलाय म्हणता, मग डॉक्टरकडे जायला नको? अख्ख्या जगाला काळजीचे शिस्तीचे धडे देत असता तुम्ही, आणि मग स्वतःचं काय? हे बघ मंजिरी, मला इथे खूप काम आहे, कळलं? कुठे? इथे? हे कॉफीचे मग पडलेले दिसतात ना, त्याच्यावरूनच कळलंय मला काहीही काम नाही आज तुम्हाला. आणि जरी असलं तरीही टीटीचं इंजेक्शन घेण्याशिवाय दुसरं कुठलंही मोठं काम नाही या जगात. अगं चला. पण थांब जर. विहंग, आपल्या ज्या सगळ्या मीटिंग्स आहेत त्या हो हो, कॅरी ऑन. तूच हँडल कर. कुठे चाललीस? आता बोल, कुठे चाललीयस? होळकरकडे. ए प्रिया, डोकं पिकं फिरलंय का तुझं? का? अगं सापाच्या शेपटावर पाय देऊन आलीस तू आता. थैथॅट करत असेल तो दादा होळकर तिथे आता. कळतंय का तुला काही? हं? अगं त्याच्या तोंडावर त्याच्या विरोधात साक्ष देऊन आलीस तू, सत्यजित दादांच्या बाजूनी. काय करणार अजून तो? मग काय करायला हवं होतं मी? एका बाजूला सत्यजित आणि दुसऱ्या बाजूला तो दादा होळकर. सत्यजितला जरा जरी संशय आला असताना नेत्रा, तर माझी काय वाट लागली असते कळत नाहीये तुला. मग नाईलाजाने घ्यावी लागली मला सत्यजितची बाजू. आणि बरोबर आहे तुझं, पण आता आता होळकरला कसं फेस करणार आहेस तू? तेच तर कळत नाहीये ना ग बाई. छान गोची झाली यार प्रिया. इकडे सत्यजित दादांचा माझ्यावरती संशय, तिकडे तो दादा होळकर तुझ्यावरती चिडलाय. हे घरात असे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे लावून ठेवलेत आणि इकडे नाहीये. हे माहितीये का मला, पण सांगता येते का काही सत्यजित दादांचं? आलं मनात गेलं तपोवनात असं वागतायत ते सध्या. मला काय वाटतं माहितीये का, मी या सगळ्या टेन्शन पासून ना लांब गोव्याला निघून जाते थोडे दिवस. काय वाटतं तुला? हे बाई, तुला काय करायचं ते कर. माझं डोकं खाऊ नकोस. माझ्या डोक्याला काय कमी ताप आहेत का? चल मी जाते. काळजी घे. हो. प्रिया, हा, कुठे बाहेर निघालीस? हो, एका मैत्रिणीला भेटायला निघाले. छोटस काम होतं तिच्याकडे. एवढा राग धरलास माझ्यावर? राग? कसला राग? मी इगतपुरीला जाऊन आले, मला भेटायला सुद्धा आली नाहीस. साधी चौकशी पण नाही केलीस प्रिया. सॉरी मावशी. अगं तसं काही नव्हतं. काय झालं माहितीये का? जाऊ, जरा चल माझ्या रूम मध्ये, मला बोलायचं तुझ्याशी. आत्ता? नाही म्हणजे ती मैत्रीण वाट बघत असेल ना. मी तिला सांगितलं होतं मी येते म्हणून. अगं तुझं छोटसच काम आहे म्हणालीस ना. माझं फार महत्वाचं काम आहे आणि मी फार वेळही घेणार नाही तुझा. माझं बोलून झालं की मग जा तू. चल. काय ग, येतेस ना? हो, चल. ये. बैस.
बैस. मी तुझा फार वेळ घेणार नाही. प्रिया, शेखराच्या निमित्तानं तुझ्यातलं आणि सत्यजित मधलं सत्य बाहेर आलं. तो धक्का पचवणं खूप अवघड होतं माझ्यासाठी. मी तुझ्याशीच काय, घरातल्या सगळ्यांशीच खूप विचित्र वागले. कधी मी तुला दोषी मानलं, कधी सत्यजितला, कधी मंजिरीला, तर कधी मला स्वतःलाच. खूप मोठा गुंता झाला होता आणि तो गुंता सोडवायच्या नादामध्ये मी तो गुंता जास्त वाढवत होते. शेवटी सत्यजितला सांगितलं आणि 2 दिवस बाहेर जाऊन राहिले, सगळ्यापासून दूर. या 2 दिवसामध्ये मी खूप विचार केला प्रिया. प्रिया, एवढं अस्वस्थ व्हायचं कारण नाहीये. हे तुझं जास्त वेळ घेणार नाही, सांगितलंय मी तुला. तर मी खूप विचार केला आणि एका ठाम निर्णयापर्यंत आले. कसं असतं ना, एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मिळत नसेल तर तो प्रश्न तसाच अनुत्तरित सोडून द्यायचा असतो आणि मग पुढचे निर्णय घ्यायचे असतात. मी तेच केलं. मीही माझा निर्णय घेतला. निर्णय? कोणता निर्णय मावशी? तुझ्या लग्नाचा. सत्यजितच्या आयुष्यामध्ये मी तुला ढकलण्याचा प्रयत्न केला. ती माझी सगळ्यात मोठी चूक होती प्रिया, आणि आता तीच चूक मला पुन्हा करायची नाहीये. कसं आहे ना, सत्यजित आणि मंजिरी यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं बाळ येऊ घातलंय. त्यामुळे का होईना पण ते दोघं एकमेकांच्या जवळ येऊ पाहतात. आणि सध्याची परिस्थिती बघता लवकरच त्यांचा संसार पूर्वीसारखा छान सुरू राहील. तू तुझं वेगळं जग निर्माण कर प्रिया. लग्न कर आणि सुखी हो. माझी खात्री, तू तुझ्या संसारात एवढी रमशील ना, तुला आमची आठवण सुद्धा राहणार नाही. मी स्वतः तुझ्यासाठी मुलगा शोधणार आहे. इतक्या मोठ्या आणि चांगल्या खानदानात तुला पाठवणार आहे ना मी. सगळं छान आणि सुरळीत होईल बघ. सिक्युरिटी भरती काय? मॉलच्या सिक्युरिटीसाठी पोलिसांना प्राधान्य. अरे वा, मॉलच्या मॉल. राशी भविष्य हा मिथून. दैव देईल कर्म नेईल. वा, दैव देईल कर्म नेईल असं कसं होईल? सत्य. तांबडे बाबा, जय तांबडे बाबा. हा बोला, बोला ना मायबाबधनी. बोला बोला बोला, लवकर बोला, लवकर बोला. काम फत्ते झाल्याची बातमी सांगा. सांगाल ना मायबाबधनी. अरे आय वॉन्ट रिझल्ट फास्ट. हट. ए, हट कोणाला म्हणताय? मायबाबधनी, अहो तुम्हाला कसं म्हणेल? हट. ए पोपट, तुझा कोंबडा कापीन मी. नाही, तो एक भिकारी त्रास देतोय हो. हे बघा पोपट, खरी भक्ती करा. भक्तीचा देखावा नको, नाहीतर तांबडे बाबाचा कोप होतो. नाही नाही,
नाही आता तुमच्या माहितीसाठी सांगतोय मायबापदानी. अहो दिवस रात्र मी आपल्याच कामाचा नुसता विचार करतोय. हा आज सकाळी सकाळी मला स्वप्न पडलं आपलं काम नक्की होणार. नाही तुम्ही काळजी करू नका, आपल्याला आपली शिकार नक्की सापडणार. हो साहेब. होय. अरे बाप गप ना बाबा. हा नाही नाही जर ठरल्या वेळेत काम नाही झालं ना पोपट, तर परवा कैलासवासी पोपट असा फोटो येईल तुमच्या स्वप्नात विथ गार्लँड. तेव्हा टेक केअर घ्या. विश यू व्हेरी गुड लक. हा तुम्ही निश्चिंत झोपा, आपलं काम नक्की होणार. हा जय तांबडे बाबा. अरे, चल, त्याला ते एका खाकीकडे खायला मागतो. चल चल निघ 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 इथून निघ निघ निघ. चल. आता मी काय तुला अडवणार नाही, तुला मैत्रिणीकडे जा. अरे तुम्ही दोघं कुठे गेला होता? काही नाही, पराक्रम यांचे काल पत्रा लागला हाताला तर डॉक्टरकडे जायचं सोडून ऑफिसमध्ये जाऊन बसले. शेवटी मीच ऑफिसमध्ये गेले आणि डॉक्टरकडे घेऊन गेले त्यांना. तेव्हा तरी कुठे टीटीचं इंजेक्शन घेतलं, नाहीतर छोटी जखम आहे म्हणून दुर्लक्ष केलं असतं त्यांचं. आणि बरं काही इंजेक्शनला चक्क घाबरले होते ते. बस अगं आत्ता आई आल्या, मला अजून त्याशी नीट बोलता नाही आलं, नीट चौकशी नाही करता आली, आणि तू आपलं सुरू झालीस. आता हे पण सांग ना की डॉक्टरकडे नेमके किती पेशंट होते, डॉक्टरांचं पेपर वेट कुठल्या रंगाचं होतं, सगळं सांग. नाहीतर आता मी माझ्या गळ्यात एक पाटी बांधून फिरतो, 1 2 3 4 माझी बायको हुशार. पाहिलंस ना, या दोघांचा संसार पुन्हा सुरळीत सुरू झाला. मिस्टर होळकर, माझ्याकडनं खरंच खूप मोठी चूक झाली. मला मान्य आहे, आणि तुमच्याकडे चुकीची शिक्षा काय असते हेही मला माहितीये. हे घ्या, तुमचं पनिशमेंट टाइम सुरू करा. पनिशमेंट टाइम तुमचा घेऊच आम्ही, पण त्याच्या आधी सांगा कुठे कमी पडलो आम्ही, काय चुकलं का आमच्याकडून? मिस्टर होळकर, कोणत्या तोंडाने सांगू? तुम्ही खरंच कल्पना करू शकणार नाही, तुमच्या विरुद्ध साक्ष देताना मला एवढ्या यातना होत होत्या ना, पण मी त्या सत्यजित समोर काही बोलूच शकले नाही. त्यांनी जबरदस्तीने सगळं वदवून घेतलं ना माझ्याकडून. जबरदस्ती? मग तुम्ही आधी नाही बोलले? कसं बोलणार? बोलले असते तर आपल्या रिलेशनशिप बद्दल, आपल्या प्रेमाबद्दल त्याला. स्टॉप 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 स्टॉप. आय एम एक्सक्यूज मी. स्टॉप. रिवाइंड. नॉट दिस वर्ड. रिवाइंड. तुम्ही आता काय म्हणलात ते परत बोला. अच्छा, ते का? मिस्टर होळकर, आपलं जे रिलेशनशिप आहे आणि आपल्या प्रेमाबद्दल मला माहित होत तुमच्या मनात माझ्याबद्दल अपार प्रेम आहे. आय नो दिस. तुम्ही त्या घाबरताना मुधोळ करला. हो. तुम्ही अंगाला हळद लावा, पिवळी साडी आहेच,
वादंत्री बोलवतो मी, आपण लग्न उरकून टाकू आपलं. हा बघा हा हंटर थेट. नाही पण तुम्ही विसरताय मिस्टर होळकर, आपलं काय ठरलं होतं? आपलं ध्येय, आपला शत्रू, आपलं उद्दिष्ट सत्यजित मुधोळकर. लक्षात आहे आमच्या? त्याची पण तयारी केली आम्ही. एक प्याद आहे आमच्याकडे, शूरवीर शूरवीर आशिष. तो नाहीये शूरवीर, पण आम्ही त्याला म्हणतो आशिष शिर्के. त्याची व्यवस्था केली आम्ही. यू डोंट वरी, यू जस्ट सी. मिस्टर होळकर, आपल्याकडे आणखी एक प्याद आहे.